7-8 नवरे होते दारू पिणारे, त्या नवऱ्याला सोडून गावाकडे आल्या. काय तर आम्हाला सुवार्थ प्रसार करायचा गावात खेड्यागावात, आणि त्या आल्या आमच्याकडं. आता शहरात काही जमलं नाही का, ते खेड्याकडे येऊन करायचा प्रयत्न असतो अनेकांचा, कळलं? किंवा शहरात लयच पैसा झाला बा, मग सेवेत कुठं गुंतवायचं, तर खेड्याकडे यायचं, तोपर्यंत येत नाही. आल्या त्या 2-4 जणी होत्या, काही यांच्या पडेगावकडं, काही कोलारकडं, काही आमच्याकडे आल्या, अन्य भाषा बोलायची. आता मी असाच, जसं आज तुम्ही सेमिनारला बसल्या ना, मी असाच पहिल्यापासून, याच्यापेक्षा ताडका म्हटलं तरी चालेल. आपल्याकडे काही किंमत नाही. वचन जे सांगतं त्याला आपण कधी डावलून काही करणार नाही. माझ्याकडं जर कधी ट्रान्सपरंट कपडे घालणारे जरी आले, तर त्याला आपल्याकडं चर्चमध्ये एंट्री नाही. त्याने सरळ बाहेर जायचं, ते झाकायचं, नंतर आतमध्ये यायचं. देवाने आम्हाला झाकायला ठेवलं, उघड करायला नाही ठेवलं. कारण जे पाडापाडीच्या सेवा आहेत ना, त्याच्यात कसे या नुसतं फू केलं का पडत येत, फू केलं का पडत येत, फू केलं. आम्ही काय पाडायची सेवा करत नाही, आम्ही लोकांना उभे करतो. आमच्या प्रभूने आम्हाला पाडायला नाही तर उभा करायला पाठवलं. ठीक आहे, आम्ही म्हणता. आले त्या 2-4, ती पैदास आली तिकडं, आणि अन्य भाषा. आता चर्च मधले सगळे लोक, आता नवीनच ना सेवा. 2000 मध्ये काय खेड्यापाड्याकडे काही नव्हतं, काय रबा शाखारा काही चालू नव्हतं तोपर्यंत. आता आमच्याकडे पण नवीनच भरती झाली बा, ते पांढरा स्कार्फ, ते काळं करकरीत बायबल, ती पांढरी साडी, आलेलो चालू झालं रबा. आमची आराधना त्यांच्यामुळे जास्त चालायला लागली. अर्धा-1 तास आम्हाला मस्त वाटायचं आम्ही म्हणावं वचन शिकवावं, कारण आम्हाला वचन शिकवायचं. पण त्यांच्यामुळं आम्हाला 1-2 गाणे जास्त गायला लागायचे. मग काय झालं माहितीये का, जरा ओळख होता मी विचारलं, सिस्टर मिस्टर कुठे आहे? सिस्टर म्हणतात, मिस्टर आहेत ना पुण्याला आहेत. म्हटलं काय करतात तिथं? तिथे ते वाईस पितात ना जास्त, आणि म्हणून मग मी निर्णय घेतला की माझ्या सेवेला काही अडचण नको, अडकळण नको, म्हणून मी त्यांना सोडून आले. ते वाईस पितात ना जास्त, म्हणजे ते दारुडे आहेत ना जास्त. आता पुण्यातून आल्यावर काय, मुंबईकडून आले की काडीच्या पेटीला माचीस म्हणतात ना, तसं पुण्याहून आले वाईस म्हणाले त्या असं. तर एका जणाला सल्लागार पाहिजे, तो म्हणतो मला टोल्डर पाहिजे. एखादा टोल्डर असला तर सांगा. टोल्ड म्हणजे बोलणारा, आणि टोल्डर म्हणजे म्हणजे टोल्डर. आता काय सांगायचं तुम्हाला, आम्ही फक्त समजून घेतोय काय, म्हणजे जे आहे ते बरंच आहे. तिने म्हटलं की ती जास्त वाईन्स पितात. मी म्हटलं मग बायबलमध्ये असा पुरावा आहे का की नवरा दारू पितो म्हणून तिनं सोडला पाहिजे? ते नाही, पण आपल्या देवाचं राज्य थांबत आहे ना. अरे देवाचं राज्य थांबत आहे, तो नरकात चाललाय, त्याचं काय? जमल्या ना त्या 2-3 जणी मला. मी म्हटलं जरा जागूनच येत. मी म्हटलं रबा शकारारा म्हटल्यावर तुम्ही स्वर्गात जाता, आणि तिथं जर विचारलं तुमचा नवरा कुठे आहे, तुम्ही काय म्हणणार? वाईसोरे. अरे तू इकडे आल्यामुळं म्हटलं तो जास्त प्यायला लागला. तो संध्याकाळीच पेत होता, आता 2 टाइम प्यायला लागला. कुणामुळं? ही गेल्यामुळं ना. अगोदर ही म्हणजे आठवड्यातून 2-3 दिवस उपवास प्रार्थनेला जायचे. बरं काही प्रार्थना करणारे बाया पण वेळेवर कधी स्वयंपाक नाही करीत. जायचं ना प्रार्थनेला, जा ना, काय प्रॉब्लेम नाही, घरी स्वयंपाक करून जावा ना. नवरा सांगायचं पिझ्झा बुक करा, पिझ्झा ऑर्डर करा. त्याला भाकर खायची सवय. आता दिवसभर आपल्याला माणूस, त्याला काय लागेल, भाकर का पिझ्झा? आता काय उंदीर का, आता काय बकरं बिकर का, काय पण खायला पोट भरेल त्याचं. आता समजा मी एवढा दिवसभर उभा आहे म्हटल्याच्या नंतर संध्याकाळी मला भात दिला तर मी खाईल का? साहजिक आहे राव, नॅचरल आहे. मला भाकर तर लागेल की नाही? यांनी मी प्रेयरला चालले, पास्टर साहेबांनी अचानक मिटिंग ठेवली, आणि पास्टर साहेबांचा पर्सनल कॉल आला होता, मला जावंच लागेल. आणि याला भूक, म्हणजे पास्टर साहेब खुश झाले पाहिजे, पण नवरा मेला चिताड तरी चालेल, त्याला मरू दे. पण म्हणजे पास्टरच्या नजरेत ही कोण आहे? स्वर्गदूतच ना, स्वर्गदूत. एवढी जमली ना साहेब. मी नेहमी सांगतो, एली याजकाच्या समोर हन्ना रडत होती मंदिरात, आणि एली याजक काय म्हटलं, काय बेवड्यासारखी बोलत तू, कमून एवढी पिली, वाईन्स कमून घेतलीस एवढं, जरा बाईच्या जातीनं थोडीच प्यावी आणि मग चर्च मध्ये यावी. म्हणजे बाळकाला कळत नाही हल्ली बाईच्या डोक्यात काय चाललंय म्हणून. ती काय
पण आजकाल काय झालं माहितीये का, पाळकाचं जर नाव मोठं झालं ना, कोणती भविष्यवाणी केली ना करेक्टच आहे. म्हणजे बागेश्वर धामवाला मागे आता सध्या एवढे पाळक पुढे निघून गेले. आणि मला ही गोष्ट कळली नाही कधी, या इलियाजकाला हन्नाच्या मनातलं कळलं नाही. ती दारू पिली का प्रार्थना करते, पण तिचा नवरा आला. तो काय म्हटला, तुला अनेक लेकरांपेक्षा तुझा नवरा महत्वाचा वाटत नाही का? कारण तिचं रडणं काय आहे कुणी ओळखलं, नवऱ्याने ओळखलं. आणि मी खरंच सांगतो, पालकांकडे बायांना पाठवू नका. नवऱ्यांनो बायकांचा एवढा अभ्यास करा की तिच्या डोळ्यात आलेले पाण्याचे थपथपलेले थेंब पाहून तुम्हाला कळलं पाहिजे की नेमकं तुमच्या बायकोची व्यथा काय आहे. तरच बाजार करू पाळक लोक आहे ना हे थांबतील. अन्यथा या बायांमुळे ना धार्मिकता वेगळ्या दिशेने चालली, लय अवघड झालंय. आणि तुम्हाला खरं सांगू, भांडणं माझी ख्रिस्ती लोकांबरोबरच होणार आहेत. हेच ते सगळ्यात जास्त प्रकटीकरण कोणाचं, ह्या बायकांचं. या बायका डोक्यावर पडलेल्या आहेत. तिसऱ्या दिवशी गालीला येऊन भेटून म्हटलं, येशू या कुठं निघाल्या, की या कब्रस्तानाकडे निघाल्या. यांच्या लक्षात नाही राहत जास्त वेळ वचन. सकाळी नवऱ्याने काय सांगितलं, संध्याकाळी जरूर काय सांगितलं तुला, काय माहितीये काय त्या पाण्याच्या राड्या माझ्या काय लक्षात मी एका स्त्रियांच्या चर्चमध्ये जाऊन बोललो, इथं 4-10 माणसं येऊ द्या. ते म्हटले, देवाने आम्हाला निवडलं आहे. सिस्टर पास्टर झाल्या आणि आज 20 वर्ष झाले. त्या 3-4 पण लपडी करून निघून गेल्या. मी काय म्हणत होतो, 2-4 माणसं या जणी झाल्या द्या, याच्यावर कंट्रोल माणसं ठेवतील. बाकीचे जर कोणी माणसं चर्चला गेले तेव्हा नुसत्या बाया माणसाच्या पाळीचं बसायचं तरी कुठं, हाटी वाद करून त्या बाया पायापासून बसायच्या, माणसाने बसायचं कुठं. म्हणजे माणूस आलाच नाही पाहिजे. आणि आता कळलं 2019-2021 मध्ये 2000 पासून सांगत होतो मी, काय इथं माणसाचा भरणा भाव द्या. आणि जेवढ्याने सांगितलं की इथं माणसाचा भरणा भाव द्या चर्चमध्ये, ते सगळे बाहेर आहेत. काही तुमच्याकडे पालक होऊन आलेले सगळे बाहेर आहेत. पण तिथं गोंधळ झाला ना, ते लवकर नाही समजत. आमचं बोलणं लवकर नाही समजत. आयुर्वेदिक काम नाही, उशिरा इफेक्ट होतो, उशिरा. आता जर इथं जर समजा म्हणजे काहीतरी गिफ्टच ठेवले असते बाबा, तरी इथं सगळ्या खुर्च्या भरलेल्या असत्या, मोठ्या मोठी गिफ्ट काहीतरी आहे बाबा. ठीक आहे, मला तुम्हाला काय सांगायचं ते महत्वाची गोष्ट समजू द्या. काहीही असो, येशू ख्रिस्त मरेपर्यंत आपल्या पित्याच्या अधीन राहिला. बायकांनो, मरावं लागलं तरी बेहतर, पण नवऱ्याच्या शब्दातच राहायचं. तेच खरा पत्नी धर्म आहे. खरी धर्मपत्नी तीच, नवऱ्याच्या शब्दाच्या पुढे न जाणे. आता काय न लगेच वाटत असेल म्हणजे मग बायकाचं काही कमी स्थान आहे का? हा, बायकाला काय काही मन नाही का, भावना नाही का? बाई, आपण पायापासून नाही, डोक्यापासून नाही, आपण हृदयापासून आहात. आपली जागा हृदयात आहे. आपली जागा कुठे आहे? असं म्हणजे असं नवऱ्याच्या मनावरती राज्य करा ना की तुम्ही जरी केलं तर नवऱ्याला कळलं काय करायचं. नाही तर मग नवरा तू कनच, हा नवरा बाई आई ही फोनवर बोलत, याने ऐकलेलं असतं की कणात जेव्हा सासू उठून येते का तेव्हा म्हणतो काय झालं, याला माहिती असतं काय झालेलं आहे, याला सगळे औषधं माहिती असतात. हा आटीवाद कोणामुळे करतो तो? म्हणून मला तुम्हाला एक खरी गोष्ट सांगायची की बाबांनो, स्त्रियांनो, बहिणींनो, देवाचा सेवक या नात्याने सांगतो की येशू ख्रिस्त जसा पित्याच्या अधीन राहिला आणि मरेपर्यंत स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याने केलं, त्याने तोच मार्ग निवडला. तसं जेव्हा तुम्ही आपल्या पतीबरोबर लग्न करून आला आहात तेव्हा
तुम्ही एका निर्णयाने आले आहात की तुम्हाला तुमचा पती जे सांगेल त्या आज्ञेत राहणं आहे. आमीन म्हणा. आमीन आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतील आम्हाला जोडलं का? अजिबात नाही. तसं आपला काही धंदाविंदा काहीच नाहीये. आपण काय तसं काही काम करत नाहीये. मी तुम्हाला खरं सांगतो, सकाळच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, स्त्री काय आहे? सार्वकालिक जीवनाची वतन भगिनी आहे. ती आमच्यासाठी कृपा दान आहे. सगळ्या प्रकारचं मनुष्याच्या जीवनात मिळालेलं ते काय आहे? सुख आहे. तो काय आहे? वाटा आहे. हेच मनुष्यासाठी मिळालेलं फळ आहे. आमेन आमेन आमेन. म्हणून आज जर सकाळच्या सेशनला सांगितलं की स्त्रियांचं महत्व काय आहे, तर स्त्रियांना आपल्या नवऱ्याचं पण महत्व कळलं पाहिजे. नाहीतर त्याला खुळखुळ समजून त्याच्याबरोबर खेळण्याचा प्रयत्न कधीही करू नका. तसंच वचन नंबर 25, नवऱ्यांनो जशी ख्रिस्तानी मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळी करता स्वतःला दिलं, तसं नवऱ्यांनो आपने प्यार को यदि इजहार करना है तो अपने पत्नी के लिए मरने पर भी मजबूर हो जाओ. मोठ्याने येशू कोणासाठी मरण पावला? मंडळीसाठी. मंडळीसाठी ना. मग नवऱ्याला मरावं लागलं बायकोसाठी तरी चालेल. काय काय चालेल. बायकोचं संरक्षण कोणाच्या हातात आहे? नवऱ्याच्या. जर तिची कुणी छेड काढत असेल तर कोणी पुढे आलं पाहिजे? कोणी? नवऱ्याने का कोणी? तू कशाला पाहते पण त्याच्याकडं? याला माहिती आपण काही त्यांना काही बोलू शकत नाही. बोलावं तर काय मार खायचा अंग नाही. आणि झालं काय करावं? बायकोचं संरक्षण करता आलं पाहिजे. करता आलं पाहिजे की नाही? चाहे कितना भी बिल्डर सामने से आ जाए, यदि मेरी बीवी के कोई छेड़ कर निकलता है, यदि उसको छेड़ता है तो मुझ में दम तो भी होना चाहिए भाई. क्यों ऐसा कर रहे करके पूछने का? नाही त्या एका गालावर मारले, दुसऱ्या गालावर गाल पुढं कर, त्याने फक्त पाहिलं काय रोग घेऊन जाय असं म्हणायचं का? एवढं सहनशील व्हायचं? एवढे धार्मिक व्हायचं? संरक्षण कोणाच्या हातात आहे? का तिच्या हातात इंग्लिश कुत्र द्यायचं? टॉमी. कोणी छेडलं तर टॉमी बुकन म्हणून. मग या टॉमीचं काय काम आहे? प्रामाणिकपणे सांगतो साहेब, त्यांनी सांगितलं ना, मी असा लुकडा सुकडा होतो. कसा होतो? लुकडा सुकडा. नीरू घालायचो. नीरू मला 12 मास 12 महिने नीरूच. किती कलर बदला पण नीरूच. त्याच्यात असा जेव्हा मी बोललो तेव्हाच लोकांना वाटायचा माणूस आहे बाबा. तोपर्यंत हे पोरकट पारकट ना, हे याच्यासारखा मी 28 कंबर, तो शर्ट, तो एम साईजचा लांब. मी आणि माझी पत्नी गाडीमध्ये प्रवास करत होतो. आता कसं आहे, हल्ली पाळकांना बायका चांगल्याच भेटतात, जरा दिसतात बरे बरे. 2-4 येडे बसले आमच्या गाडीत. तर माझी बायको, आता आमच्या डोक्यात काहीच नाही ना, काय आता गाडी का घोडा का काय, बसल्याच्या नंतर ते त्यांचं चाललं ते 1 to 4 4 to 1 चालू झालं. आता आम्ही ठिकाणीवर पोहोचल्यानंतर बायको मला म्हणते गप बसा. आता आम्हाला एकच पोरगी ती. आता पुरीला सांभाळायचं का त्यांना सांभाळायचं का हिला हिची धडधड वाढलेली. ती पोरगी आमच्याकडे पाहते, आमचे शेरे पडलेले अचानक नाही का. तर करायचं काय? खाली उतरल्याच्या नंतर बायकोला म्हटलं मी सुट्टी घेऊन येतो, तोपर्यंत तिथं सावलीला बस. ड्रायव्हरला सांगितलं थांबव गाडी. बायकोला हॉटेलमध्ये बसवलं, रस सांगितला आणि मी आलो. गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडीत जाऊन बसलो. त्यांना सांगितलं मी 7 वर्षापूर्वी माणसं उचलून गायब करीत होतो. तो मी कोण? डायरेक्ट भाऊ फक्त येशूमुळे वाचले बर का. नीट जा, सरळ जा, देव तुमचं संरक्षण करो. मग तो ड्रायव्हर म्हणतो सर क्या हुआ?
उठलो इसने छेड़ा यार मेरी बीवी को। अरे भो, अरे वो नेवासा का बहुत बड़ा दादा था, फादर बन गए हो, काय को ऐसा कर रहे तुम? चुपचाप बैठने जा रहा हो, मेरी गाड़ी में आने का तो चुप से बैठने का, ऐसा करने का नाही। ते गप्पच नव्हतं होई। माझी बायको काय झालं, काय नाही, ते सुट्टी देत होतो खाली आलो। कसं आहे, जरा दम पाहिजे बघ। औरंगाबादला भाषण झालं माझं, अनेक पाळक लोकांनी सांगितलं चौकशी बसन तुमच्यावर, तुम्ही असं बोलले तसं बोलले। मी म्हटलं पिस्तूल मधली गोळी निघून गेली ना, ती जाईल तिथं काम करेल, आपलं काम आहे बोलायचं, आपण बोललो काय बोलते परिणाम नंतर बोलून घेऊ। अरे या जगात घाबरण्याचं काही कारण नाही आहे। येशू घाबरला, 3 वेळा काय म्हटलं, आपण मारणार आहे, मारणार काय घाबरायचं, घाबरायचं। नवऱ्याकडे डेअरिंग असायला पाहिजे। अब्राम बायकोला घेऊन निघाला, काय झालं, बायकोला घेऊन निघाला तर काय होऊन काय व्हायचं त्याला माहितीये? विश्वासणाऱ्याचा जनक, अनेक पिढ्यांचा बाप। काय झालं माहितीये? अध्याय नंबर 12 आणि वचन नंबर 12 मध्ये, अध्याय नंबर 12 मध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेल। तिथे तुम्हाला बघायला मिळेल की अब्राम आपल्या बायकोला म्हणतो, आपण अशा प्रांतात आलोत, हे लोक मला मारतील। सारा म्हणजे सौंदर्याची राणी, सारा म्हणजे खूपसूरत बायको त्याची, सौंदर्याची राणी। काय सांगितलं? तू तिथं सांगायचं नाही आपण नवरा बायको आहे। नवरा बायको म्हटलं तर माझा खून केल्याशिवाय तुला नेता यायचं नाही, आणि बहीण म्हटलं तर ते तुला प्रपोज आणतील आणि माझ्याकडे मागणी घालतील, देऊन टाक तुझी बहीण। त्याच्यामुळं तू माझी बायको असं सांगायचं नाही। नेली ना बायको त्याची। स्वप्नात जाऊन परमेश्वर देव म्हटलं, लक्षात ठेव माझ्या सेवकाची बायको आहे ती। काय? फारोच्या अख्ख्या खानदानीला तडाखा ज्याच्यामुळे मिळाला ती होती सारा। तिच्यावरती डोळा ठेवणारी फारोची जी खानदान आहे, त्या खानदानीला देवाने तडाखा दिला। देव म्हणतो ती माझ्या सेवकाची पत्नी आहे। म्हणून सांगतो त्या अब्रामापेक्षा आताचा अब्राम लय बरा आहे। तुम्हाला दुसऱ्याच्या हवाली करून तरी येत नाही, येडा वाकडा आहे आपला बिचारा, ताडतुडीलच। पण बायकोकडे कोणी पाहिलं तर असा राग येतो कोणी, भले इसळगा का म्हणे ना तुम्ही त्याला, पण बायकोकडे कोणी पाहिल्याच्या नंतर कसा राग येतो त्याला, येतो का नाही? तुम्ही असं दाखवता त्याला काय रागच येत नाही, असं आहे का तुमच्याकडे? पण त्या अब्रामापेक्षा आजचा अब्राम फार ग्रेट आहे। त्या अब्रामाने बायको बहीण म्हणून सांगितली, आपल्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून बायकोला बहीण केलं, आणि सारेला कोणी नेलं तरी चालेल, अगदी बेभरोशी बेजबाबदार वागला। म्हणून सांगतो त्या अब्रामापेक्षा आजचा अब्राम चांगला आहे। बोला आमीन। नवऱ्यातले दोष काढण्यापेक्षा, नवऱ्यातल्या धार्मिकतेतील कमजोरी काढण्यापेक्षा ह्या बाबत तरी देवाला धन्यवाद द्या की तुमचा नवरा बेजबाबदारपणे केवळ सेल्फिश, स्वार्थी, स्वतःच्या बचावासाठी न जगता तुमच्या संरक्षणासाठी तो उभा आहे। त्याचा अब्रामाचा पोरगा अध्याय नंबर 25 अध्याय नंबर 26 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, दोन्ही ठिकाणी। आणि मग इथे इसाक जो आहे अध्याय नंबर 26 मध्ये, बापाच्या नंतर तोही त्याच ठिकाणातून प्रवास करू लागला, आणि त्याच बापाचा हा पोरगा हा काय म्हणतो माहितीये का? हा म्हणतो, ए बाई रिबेका, ए रिबेका, मी तुझा नवरा असं सांगायचं नाही बर का? रिबेका, मी तुझा नवरा आहे हे सांगायचं नाही बर का रिबेका? आणि असं झालं की अभिमलेखाने त्याला बोलून घेतलं आणि म्हटलं, खचित ही तुझी स्त्री आहे तर ही माझी बहीण आहे असं तू कसे सांगितले? इसाक त्याला म्हणाला, मी विचार केला की माझ्या जीवास अपाय व्हायचा हिच्यामुळं। तुम्ही बायबल वाचता बायबल? बहिणींनो, जर तुम्ही खरंच बायबल वाचलं ना तर तुमच्या नजरेत तुमच्या नवऱ्याशिवाय दुसरा हिरोच कोणी होऊ शकत नाही। पण बावळटपणा आहे की पाळत जेवढं शिकवतो तेवढंच लक्ष आपलं असतं, त्याच्या पुढे आपण जात नाही।
वाचलंय बायबल? काय म्हटलं इसाक? आपण म्हणतो ना अब्राम, इसाक, याकोबाचा देव म्हणतो ना. आणि बायकांनी हे जर वाचलं तर म्हणजे बाईला हवाली करायला निघाला आणि विश्वासणाऱ्याचा पिता म्हणतो, बरोबर की नाही? पण पवित्र शास्त्र एक मात्र असं पुस्तक आहे की प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत. इसाक काय म्हणतो? माझ्या जीवाला अपाय होण्यापेक्षा तिला देऊन टाकलेली बरी ना. आजचा नवरा असा वागतो का? अपने बीवी को दूसरे के हवाले करने वाला कोई मियां इधर बैठा है क्या? खुद के बचाव के लिए अपने बीवी को बोलेगा कि तू मेरी बहन है करके बोलने का, मैं तेरा मियां और तू मेरी बीवी बोलने का नहीं है. चाहे वो तुझे उठा के भी लेके जाए, कुछ फर्क नहीं पड़ने वाला, लेकिन मुझे कुछ नहीं होने वाला, मुझे कुछ होना नहीं चाहिए, तू मेरे बहन है, तू मेरी बहन है, ऐसे ही बोलने का. ऐसा कोई मियां यहां पर बैठा है कैसे बोलने वाला? किसी ने आंख उठाकर भी अपने बीवी की ओर देखा, टेढ़ी नजर से देखा, गुस्सा आता है कि नहीं है? लेकिन ईसा को कोई गुस्सा नहीं आया, इब्राहिम को कोई गुस्सा नहीं आया. उन्होंने अपनी बीवी को छोड़ दिया. उनके साथ कोई भी कैसा भी बर्ताव करे, लेकिन उस खुदा को धन्यवाद, वो उसके नाम की महिमा हो. इन औरतों का धार्मिक जिंदगी देखने के बाद परमेश्वर ने उन राजाओं को जो बुरी नजर से उनकी ओर देखने वाली जो राजा थे, उनके साथ परमेश्वर ने बात किया. बहिणींनो, बेजबाबदार नवरा जर असेल, काळजी करू नका. इतकं धार्मिक जीवन जगा की देवाने तुमच्यासाठी त्या विरोधांच्या मनामध्ये बोललं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, ती माझी दासी आहे. योसेफ मरियमला सोडण्यासाठी निघाला तेव्हा योसेफाला गप्प करणारा कोण आहे? देव. आणि गॅब्रिएल दूत येऊन म्हणत, तिला सोडू नकोस, तिच्या उदरामध्ये असलेला उद्धार काय. बहिणींनो, काळजी करू नका. जर कदाचित तुमच्याबद्दल असं जर कधी घडलं असेल की तुमच्या कुटुंबातील सदस्य वा तुमचे पती तुमच्याबद्दल बेजबाबदार वागले असतील, तर देवालाही धन्यवाद द्या. आतापर्यंत तुमचं इतकीच वाईट त्याने होऊ दिलं नाही आणि पुढेही तुमचं कोणत्याही प्रकारे वाईट होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर देवाने तुमची बाजू घ्यावी. इतकं धार्मिक जीवन तुम्ही जगा. आमेन म्हणा. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा बहिणींनो, काय ते अब्राम त्या इसाकापेक्षा तुमचा पती अनोखा आणि वेगळा आहे की नाही? चांगला आहे की नाही? मोठ्याने म्हणा. हा हू ही काही आहे का? आहा उहू ही काही आहे का? नवरा चांगला आहे की नाही? असेल तो आम्ही बासारखा, पण चांगला आहे असेल ना. त्याला सौंदर्य नसेल, पण तू इसाकासारखा तर नसेल. त्याच्याकडे जॉब नसेल, त्याच्याकडे पैसा कमी असेल, त्याच्याकडे आमदनी कमी असेल, त्याच्याकडे धन ऐश्वर्य काही नसेल, पण तो अब्राम आणि इसाक यांच्या ह्या वृत्तीपेक्षा तो ग्रेट असेल. आणि म्हणून जसाही आहे तो परमेश्वर देवाने तुम्हाला दिलेला आहे. जेव्हा की तुम्ही त्याचा अपमान करणार, जेव्हा की तुम्ही त्याला कमी लेखणार, जेव्हा की तुम्ही त्याला अपमानित नजरेने पाहणार, जेव्हा की तुम्ही त्याला अपमान करण्याचा ठरवणार, तेव्हा तेव्हा प्रभू स्वतः तुम्हाला सोडून जाणार. तेव्हा तेव्हा प्रभू तुमची साथ सोडणार. तेव्हा तेव्हा प्रभू तुमचा विरोधी बनणार. म्हणून बहिणींनो, स्वप्नातही आपल्या नवऱ्याचा तिरस्कार करण्याचा विचार करू नका. स्वप्नातही आपल्या नवऱ्याला सोडण्याचा व अपमानित करण्याचा निर्णय कधी घेऊ नका. मनातही त्याच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न कधी करू नका, कारण तो तुमचं मस्तक आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मस्तकालाच कमी लेखता, तेव्हा समजून घ्या तुम्ही ख्रिस्ताचा आणि तुमच्या पतीचा अपमान केलेला आहे. मग तुम्ही किती आसवे आणणारे असा, किती प्रार्थना करणारे असा, पण दिसणाऱ्या पतीच्या अधीन तुम्ही राहू शकत नाही, तर न दिसणाऱ्या ख्रिस्ताच्या अधीन कशा राहू शकता? ज्या दिसणाऱ्या पतीच ऐकू शकत नाही, तर न दिसणाऱ्या प्रभू येशूचं ते ऐकतील कशा? म्हणून तुम्ही भाषा बोलणारे असा, संदेश देणारे असा, सेवा करणारे असा, पण जर आपल्या पतीच्या अधीन नसाल तर प्रभू तुम्हाला शून्य किंमत देतो. आणि म्हणून फार भक्ती करणाऱ्यापेक्षा नवऱ्याच्या अधीन राहणारे असा. एक पाळक साहेब आपल्या घरी आल्यानंतर जेवढे सभासद आपल्या घरी यायचे त्यांना जेवण करायचे. लोक म्हणायचे की पालखीनबाई, तुम्ही आमच्या घरी प्रेयरला वगैरे येत नाही,
तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आमची एवढी काळजी घेता. पालकीनबाई बोलल्या की जेव्हा माझे पती तुमच्या सर्वांच्या घरी येऊन माझ्या घरी येतात ना, तेव्हा तुम्ही केलेला आदर सन्मान माझे पती मला सांगतात. माझी इच्छा असते की माझ्या पतीच्या नजरेमध्ये तुमच्या सगळ्यांपेक्षा अधिक आदर आणि सन्मान करणारे मी असायला पाहिजे. आणि म्हणून मी ते सर्व करत असते की माझ्या पतीनं म्हणावं, 100 घर जरी फिरून आले ना तरी माझ्या पतीनं म्हणावं माझी बायको अनोखी आहे. तुम्ही पालकाचा आदर करता की नाही करता? सन्मान करता की नाही करता? तुम्ही बेस्ट मधलं बेस्ट देता की नाही देता? चांगल्यातलं चांगलं खायला देता की नाही देता? पण त्या पालकाच्या बायकोने काय सांगितलं? 100 घराच्या चवी पाहून आलेला व्यक्ती माझ्या घरातली चव घेताक्षणी म्हटलं पाहिजे, यू आर बेस्ट. तू सर्वश्रेष्ठ आहे, ही माझी सेवा आहे. आजकाल एक फॅशन बनलेली आहे, पाळक उभा का पाळकी नाही पण उभी. पास्टर सॅम्युएल आणि सिस्टर सॅम्युएल. पास्टर सॅम्युएल, अरे घरी आलेल्या लोकांना वडापाव चारतात. आमच्या गावाकडची पद्धत आहे, घरी आला तर त्याला घरचं जेवण दिलं पाहिजे. तुम्ही म्हणणार आता वातावरण बदललं तसं करावं लागतं, पण असं आहे साहेब, जेव्हा अब्रामाला भेटण्यासाठी आला ना तो वाळवंटाच्या प्रदेशामध्ये उत्पत्ती 18 मध्ये, तेव्हा असं म्हटलं की त्याला सांगितलं तू वासरू रांध, मला भोजन करायचंय. आज सर्वात स्वस्त आणि सर्वात सुटसुटीत काम चालू आहे. मला तुम्हाला हे सांगायचं, प्रत्येक घरामध्ये आदर तिथे असला पाहिजे. मी अनेक पालकांच्या बायकाला स्वयंपाक येतच नाही हे पाहिलं. का बरं? पारिवारिक शिक्षण आहे ना. बायकाला स्वयंपाक यायला नको? यायला नको? यायला पाहिजे की नाही पाहिजे? यायलाच पाहिजे. आपण जेव्हा 4 घरामध्ये आदर तिथे घेतो ना, आपल्या घरातही ते झालं पाहिजे. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही अतिथी प्रिय व्हा. काय व्हा? प्रत्येक घर अतिथी प्रिय झालं पाहिजे. तुमच्या घरात पालकाचा सन्मान झालाच पाहिजे. तुमच्या घरामध्ये पालकाचा आदर झालाच पाहिजे. त्याने थंडगार पाण्याचा प्याला पिलाच पाहिजे. त्याने तुमच्या घरातील अन्नावर आशीर्वाद दिलाच पाहिजे. तुमच्या घरामध्ये सेवकाचं येणं झालंच पाहिजे. साधू संत इति घरातोची दिवाळी दसरा अतिथी देव भव. हे लोक येणाऱ्या पाहुण्यांना संतगणाला देव समजून सन्मान करतात. ज्या ज्या घरात येशू ख्रिस्त गेला त्या त्या घरामध्ये येशू ख्रिस्ताचा सन्मान झाला. म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्याने म्हटलं, ज्या घरामध्ये तुम्ही जाता त्या घराला म्हणा तुम्हाला शांती असो. आणि त्यांनी केलेला आदर सन्मान स्वीकारा. राहाब वेश्येने देवाच्या लोकांचा आदर केला, खाऊ घातलं, लपून ठेवलं. शास्त्र म्हणतं यरीहोचा नाश झाला, पण वेश्याचं घर वाचलं फक्त आदर तिथे करण्यामुळं. बहिणींनो, आपल्या घरी गावाकडचे 4 माणसं येतात, कदाचित खाण्याची पद्धत नसेल त्यांना, काही खाली पडत असेल, तोंड भरत असेल, तुमच्या काट्या चमच्याने नाही खाता यायचं. पण तुम्ही जर गावाकडे गेले ना, चुरून मुरून मार सपडा मारता तुम्ही, इतकं स्वादिष्ट असतं. हो, आदर तिथे करा. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. आपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, इतकं प्रेम करा की आपल्याला आपल्या पत्नीसाठी आपला जीव जोखमीमध्ये टाकावा लागला तरी टाका. हे करावं लागेल. प्रेम त्याला म्हणतात. का फक्त हीर रांझाच मरू शकतो का? का लैला मजनू मरू शकते का? फुलावर काटेमध्येच हिरो हिरोईन मरू शकतात का? आजचा नवरा बायकोसाठी मरू शकत नाही का? आजची बायको नवऱ्यासाठी मरू शकत नाही का? का दुसरा करायचा विचार आहे, मेला तर मरू दे. काय हे फक्त पिक्चर मध्येच पाहायचं, वास्तविकतेमध्ये नाही पाहायचं का? येशूने मंडळी करता प्राण दिला. पतीनं आपल्या पत्नीसाठी प्राण द्यावा लागला तरी द्यावा लागेल. तुम्ही इतिहास विसरता का लवकर? हे तुम्ही जर विसरला तर तुमचा परिवार भविष्यामध्ये योग्य मार्गाने चाललेला नाही, हे समजून घ्या. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या अधीन असलं पाहिजे आणि प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरती तितकं प्रेम करायला हवं जितकं येशूने केलं. आपल्या मंडळीवरती प्राण द्यावा लागला तरी त्याने पाठमोर न होता त्याने मंडळी करता प्राणही दिला. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. महत्वाची गोष्ट सांगतो. मलाखीचं पुस्तक जुन्या करारातील शेवटचं पुस्तक, मलाखीचं पुस्तक, अध्याय नंबर 3,
वचन नंबर 14. तुम्ही म्हणाला देवाची सेवा करणे व्यर्थ आहे. अध्याय नंबर 2 वचन नंबर 14. अध्याय नंबर 2 वचन नंबर 14. तुम्ही म्हणता असे का कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्या मध्ये परमेश्वर साक्षी आहे. कोण साक्षीदार आहे? जेवढ्यांचे लग्न खरे खरे झाले त्यांनी फक्त लक्ष द्या. बाकीने नहीं दिले लक्ष तरी चालेल. हाँ, जिनकी शादी हो चुकी है वो जरा ध्यान दे. बाइबल में ऐसे लिखा है, तू और तेरी जवानी में तुझे मिली हुई स्त्री दोनों के बीच में मैं खुद गवाह हूं. तुमच्यामध्ये मी साक्षीदार आहे. मी तुमच्यामध्ये साक्षीदार आहे, तुझ्यामध्ये आणि तुझ्या तरुणपणाच्या स्त्रीच्या मध्ये. आमेन म्हणा. आमेन. म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर काय वागताय, तुम्ही तुमच्या पती बरोबर काय जगताय, याचा साक्षीदार कोण आहे? याचा साक्षीदार कोण आहे? स्वतः परमेश्वर. मी थोडंसं हळू बोलणार आहे, तुम्ही सर्वजण नीट लक्ष द्या. मलाखीचं पुस्तक जे आहे जुन्या करारातील सर्वात शेवटचं पुस्तक आहे. आखिरी किताब है पुराने नियम. इसके बाद में कई सालों साल परमेश्वर ने बात नहीं की. एक किताब में टूटा हुआ परिवार, बिखरा हुआ परिवार और परिवार से मुंह फिराने वाला परमेश्वर, इसकी पहचान होती है. इसकी क्या होती है? पहचान होती है. प्रेज़ द लॉर्ड. बसा. त्यांना काही चहा पाण्याची व्यवस्था केली का? आहे ना? ऐकताय? बरं, नीट लक्ष द्या. माझं बोलणं कळतंय का? समझ रहे? थोड़ा समझ रहे? आप और आपकी जवानी में आपके साथ जुड़ी हुई आपकी पत्नी, आप दोनों में परमेश्वर खुद गवाह है, साक्षीदार, विटनेस. आप आपके बीवी के साथ जो भी कर रहे हो, उसको फंसा रहे हो, उसके साथ विश्वास होके रह रहे हो, ये सब कुछ जानने वाला कौन है? परमेश्वर है. यदि उसको छोड़ने की बात मन में भी आएगी तो परमेश्वर तुम्हें छोड़ देगा. बाइबल में लिखा है कि परमेश्वर के पास डाइवर्स नाम की कोई भी चीज नहीं है, डिवोर्स नहीं है. सूट पत्र नाही, सोड चिठ्ठी नाही, काय नाही. म्हणून बायको एकदाच करायची, परमनंट करायची, गॅरंटेड करायची, ब्रँडेड करायची, सोडून जाणार नाही अशी करायची. कशी करायची? सोडूनच जाणार नाही काही जरी झालं तरी. प्रेज द लॉर्ड. हा, म्हणून नीट लक्षात घ्या सर्वजण. तुझ्यामध्ये, तुझ्या तरुणपणाच्या स्त्रीच्या मध्ये मी परमेश्वर देव साक्ष आहे. जर तुला धार्मिक संतान हवी असेल तर तू तिचा विश्वासघात करू नको, नाहीतर तुझी पैदाई जेवढी आहे ती लफडेबाज निघल. असं पुढे लिहिलंय. थोडा तरी कुणामध्ये आत्म्याचा अंश असेल तर तो आपल्या पत्नीचा विश्वासघात कधीही करणार नाही. बोला प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं आहे? ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा जरी अंश असेल, वचन नंबर 15, असा कोणीही असे कधीही केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा विश्वासघात करू नये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना असं वाटतं की आमचे लेकरं धार्मिक जन्माला यावेत? हो,
शर्मणावरती देवाच्या आत्म्याने पाखर घातली. लहानपणापासून ज्ञानाचे शब्द बोलायला लागला. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा होता तेव्हाच तो देववचन बोलायला लागला. शमूएल छोटा होता तेव्हाच देव त्याच्याशी बोलायला लागला. आमचेही लेकरं लहानपणापासून देव त्यांच्याशी बोलायला लागलं पाहिजे, देवाने त्यांच्याशी बोललं पाहिजे. असं जर प्रत्येकाला वाटत असेल त्याने आपल्या आत्म्याला जपावं आणि आपल्या तरुणपणाच्या स्त्रीचा विश्वासघात करू नये. जर आपल्या बायकोचा विश्वासघात कुणी करतो तर त्याच्या वाट्याला विश्वासघातकी जनता पैदा होते. यदि अपने बीवी को धोखा देने वाला कोई होगा तो उसके बच्चे भी धर्मी नहीं बल्कि धोखा देने वाले जन्म पाते हैं. इसलिए अपने बीवी को या अपने पति को कोई धोखा देने की बात ही मन में, ख्याल में, सपनों में लाना नहीं. इसके बाद में ये बिखरे हुए, ये डिवोर्स लिए हुए परिवार को परमेश्वर ने छोड़ दिया. ज्ञानी लोग बोलते 450 साल परमेश्वर ने बात ही नहीं किया. आखिरी दिनों में परमेश्वर ने अपना बेटा इम्मानुएल बोल के भेज दिया. वो भी परिवार के जरिए भेजा, परिवार को स्थापित किया. मसीह यीशु को इस दुनिया में आना था, उसने मरियम को चूज किया, मरियम को चुना, यूसुफ को चुना, परिवार को चुना, परिवार का चुनाव उसने किया, परिवार को उसने चुन लिया ताकि परमेश्वर का राज्य इस दुनिया में स्थापित करने के लिए, उद्धारकर्ता को इस दुनिया में आने के लिए परमेश्वर ने उसको चुना, जिसको हम मरियम बोलते हैं, जिसने कोई भी पुरुष की छाव भी अपने ऊपर आने नहीं दी और कोई भी बुरी जिंदगी या अशुद्ध जिंदगी नहीं जी है. ऐसी एक लड़की, एक कुंवारी लड़की मरियम, उसके जरिए आना मसीह यीशु ने स्वीकार किया, परिवार को स्थापित किया 450 साल के बाद. आमीन, आमीन, आमीन. जहां 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते वहां पर मैं हाजिर हूं. आमीन. तो 2 या 3 कहां पर होते? बिया, बीवी और उनके बच्चे लोग, पति पत्नी और उनके बच्चे लोग. जहां कहीं भी इकट्ठे होते वहां पर मैं हाजिर हूं. स्वर्ग के बाद में दूसरा स्वर्ग इस दुनिया में है तो वो है हमारा परिवार. परिवार टूट जाएगा तो शैतान की इच्छा पूरी हो जाएगी. शैतान ने पहले परिवार को तोड़ दिया एदेन वाटिका में, एदेन बगीचा में शैतान ने पहले परिवार को तोड़ दिया, आदम और हवा को गिरा दिया. पहला परिवार तोड़ने के बाद परमेश्वर के सामने उसने नाच गाना शुरू किया. परमेश्वर को शर्म के मारे झुकाने के लिए शैतान ने पहले परिवार को तोड़ दिया. लेकिन मसीह यीशु जिस परिवार से आया उस परिवार को मसीह यीशु ने स्थापित किया और वहां से परमेश्वर की इच्छा, परमेश्वर का दर्शन, परमेश्वर की इच्छा पूरी होने के लिए मसीह यीशु आगे आए. हालेलुया. और शैतान को उसने हरा दिया. उस सलीब पर शैतान ने यीशु मसीह को मारने के लिए कोशिश की, लेकिन मसीह यीशु ने सलीब पर उसको हरा दिया, मृत्यु के द्वारा मृत्यु नष्ट किया और मृत्यु से जय होकर के मसीह यीशु ने 40 दिन दर्शन दिया. आज पिता के घर में है, हमें सबको एक दिन हमारे पिता के घर में जाना है. ये सबसे बेहतरीन बात आपको समझना है कि शैतान इन दिनों में परिवार को तोड़ने के लिए ज्यादा से ज्यादा कोशिश कर रहा है, परिवार को बिखरने के लिए ज्यादा से ज्यादा कोशिश कर रहा है. इसलिए हम सब लोग अपने अपने परिवारों के लिए प्रार्थना करें, सब लोग परिवार के लिए उपवास और प्रार्थना करें, परमेश्वर की उपस्थिति अपने परिवार में रहने के लिए प्रार्थना करें. क्योंकि शैतान की इच्छा है आपका परिवार टूट जाए, आप दोनों के बीच में झगड़े हो जाए, आप दोनों एक दूसरे से अलग हो जाए. और परमेश्वर का वचन कहता है कि जो परमेश्वर ने जोड़ा है उसे कोई भी इंसान नहीं तोड़ना है. इसीलिए शैतान बार बार कोशिश करता है कि आप दोनों को तोड़ना है, अलग करना है और परमेश्वर की जो योजना है परिवार के प्रति उसको बर्खास्त करना है. इसलिए शैतान की इच्छा पूरी नहीं होना है तो आप दोनों को इकट्ठा होकर के साथ में रह के एक दिल से एक मन से प्रार्थना में आगे बढ़ना है. आमीन बोले. यस. पहले कुरिन्थी की पत्री और अध्याय नंबर 7 में लिखा हुआ है कि आपके बीच में व्यभिचार और जार कर्म बढ़ रहे हैं, इसीलिए हर किसी को खुद का पति और खुद की पत्नी होनी है. दूसरी बात तो यह है कि पत्नी ने अपने पति को खुद के ऊपर सारा अधिकार देना चाहिए और पति ने अपने पत्नी को खुद के ऊपर सारा अधिकार देना चाहिए. समय निकालकर उन्होंने प्रार्थना करनी चाहिए और एक दूसरे के खिलाफ में कोई भी लफ्ज नहीं आना चाहिए.
यदि आप दोनों के विरोध में एक दूसरे के प्रति यदि आप गलत लफ्ज इस्तेमाल करते हैं, शब्द इस्तेमाल करते हो, तभी शैतान आपके बीच में आएगा और आपके परिवार को तितर बितर करेगा, आपके परिवार को वो नष्ट करेगा। इसीलिए हर कोई मियाँ और बीवी दोनों के बीच में, पति और पत्नी के बीच में कोई भी ऐसी बुरी बातें नहीं होनी चाहिए, एक दूसरे के खिलाफ में कोई भी बात नहीं होनी चाहिए। पहले कोरिंथी के पत्र अध्याय नंबर 7 में लिखा है। आमीन। मराठीत असं म्हटलंय, एकमेकाची वंचना करू नका, एकमेकाचं उणभावनं काढू नका। तुम्ही लग्नाच्या अगोदर एकमेकाला पसंत करता, एकमेकाला तुम्ही पाहता, तुम्ही म्हणता मला पसंत आहे, पसंत झाल्याच्या नंतर लग्न केल्यानंतर तुम्ही म्हणता तू अशी आहे, तू तशी, मला जर माहिती असते तर मी केलं नसते, आणि मग तो म्हणतो की ती म्हणते की मग तुम्ही पण अशा होते असं मला समजलं आणि मी नसतं केलं तर बरं झालं असतं, आणि मग तुम्ही एकमेकाचं उणभावनं काढता आणि मग तेव्हा शैतानाला संधी मिळते। आणि म्हणून एपिस्काराच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, दिवस मावळत असताना तुमची भांडणं संपली पाहिजे, कारण बिछाण्यावर जाताना जर तुम्ही एकमेकाबद्दल क्रूरता, दोष, द्वेष, भांडणं घेऊन जर झोपता, तुमचं शरीर झोपतं, मन झोपत नाही, आणि मग शैतान तुमच्या मनावरती अधिराज्य गाजवतो, तुम्हाला एकमेकापासून अधिक वेगळं करण्यासाठी तो प्लॅन करतो। म्हणून मध्यरात्रीनंतर जेव्हा तुमचा पती तुम्हाला प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा तुमची पत्नी तुमच्यावर आपलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करते, तो त्या अगोदर शैतानाने तुमच्या मनाचा ताबा घेतलेला असतो। तिनं तुम्हाला हात जरी लावला तर तुम्हाला चीड येते, त्याने तुम्हाला हात जरी लावला तर तुम्हाला चीड येते, हे काम शैतानाने केलेलं असतं। म्हणून झोपण्या अगोदर एकमेकाची क्षमा मागायची, प्रार्थना करायची आणि एकमेकावर प्रेम करतो हे कबूल करूनच झोपायचं, म्हणजे शैतान तुमच्या विरोधात कोणताही प्लॅन करू शकत नाही। समजदार आहात, समजू शका। बिछाण्यावर पडण्या अगोदर प्रार्थना करायला शिका, बिछाण्यावर पडण्या अगोदर क्षमा करायला शिका, बिछाण्यावर पडण्या अगोदर माफ करा। अनेक लोक क्षमा करत नाहीत म्हणून आजारी आहेत, अनेक लोक वाकडं तिकडं बोलतात म्हणून आजारी आहेत। कारण बायबल उपदेशकाचं पुस्तक अध्याय नंबर 5 मध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या देहाला शासन होतं, तुमच्या हातातले कामं नष्ट होतात, देवाला तुमच्या बोलण्याचा राग येतो, म्हणून काहीही बोलू नये। बोलता येतं म्हणून काहीही बोलू नये, अपशब्द बोलू नये। जर आपल्या नवऱ्याला तुम्ही बावळट म्हणत असाल, तो सगळ्यांसाठी चांगलं काम करेल, पण तुमच्यासाठी करताना तो बावळटच काम करेल का? कारण तुम्ही दिलेला श्राप आहे। जर तुम्ही नवऱ्याला गाढव म्हणता तर गाढवाचं लग्न गाढविणी बरोबरच होतं, तुम्ही तोरी कोणती बाई राहणार आहात। म्हणून आपल्या नवऱ्याला चांगली उपाधी द्या, आपल्या नवऱ्याला चांगल्या शब्दाने बोला आणि देवाला धन्यवाद द्या की तुम्हाला मिळालेला नवरा हा चांगला आहे। जेव्हा तुम्ही त्याच्या प्रती देवाला धन्यवाद द्या, तुमच्या नवऱ्याच्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट होताना पहा, त्याच्या व्यापारामध्ये डेव्हलपमेंट होताना तुम्ही पहा, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येताना तुम्हाला दिसेल। फक्त सांगा देवाला, तू जे देतो ते चांगलं देतो, उत्तम देतो, माझा नवरा चांगला आहे। दररोज कोसण्यापेक्षा, दोष लावण्यापेक्षा देवाला धन्यवादाचे शब्द द्या। देव तुमचे शब्द ऐकतो आणि असं म्हटलंय की आमचं बोलणं, आमचं कन्फेस करणं, आमच्या शब्दामध्ये निर्मिती आहे। जर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या विरोधात अपशब्द बोललेला असाल तर ते आजच त्याबद्दल देवाला क्षमा मागा। आपल्या पत्नीबद्दल जर अपशब्द बोललेला असाल, आजच देवाला क्षमा मागा। एका ठिकाणी माझे बंधू प्रार्थनेला गेले आणि तिच्या नवऱ्याचा तिला फार त्रास होता आणि प्रार्थना झाली आणि त्यानंतर ती बहीण रडत रडत आली आणि ती म्हटली की देवाने एक तर मला मारून टाकावं, नाही तर याला मारून टाकावं, जर देव जिवंत असेल तर मला फार वैताग आला आहे। आणि त्या बंधूने तिला समजावून सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की त्या बहिणीचा नवरा मरण पावला आहे। मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या घटना आहेत। एक बहीण म्हटली तू देवाचा दशमांश खाल्ला ना मरशील, आणि तो व्यक्ती त्याच दिवशी रात्री अटॅकने मेला। बहिणींनो, तुमचे शब्द हे फार प्रभावी आहे। चांगले शब्द बोला, चांगले शब्द उद्गारा, खूप गरजेचं आहे। आणि म्हणून परिवार हा जो शब्द आहे, या परिवाराला समजण्यासाठी लोकांनी आयुष्य वेचलं आहे।
म्हणून लोक म्हणतात वय गेलं पण सोय आली नाही. परिवाराची परिभाषा ही लग्न झाल्याबरोबर कळत नाही. जसं जसं लेकरं होतात, जसं आमचा वृक्ष मोठा होतो, जसं आमचं वय वाढत जातं, तस तसा परिवार काय आहे हा समजू लागतो. अचानक परिवाराची व्याख्या कधीही कळत नाही. आणि म्हणून होईल तितका एवढा प्रयत्न करा की शहाण्या माणसाने घर बांधलं ते खडकावरती बांधलं, सुज्ञ स्त्रीनं घर बांधलं तिच्या शहाणपणाने बांधलं, आणि देवाने घर बांधलं तर त्या घरामध्ये स्तोत्र 127 प्रमाणे परमेश्वर देवाने घर बांधलं, परमेश्वर देवाने संतती दिली, परमेश्वर देवाने ती मोठी केली, लागणाऱ्या गोष्टी पुरवल्या, आणि परमेश्वर देवाने तुम्हाला ओशाळणाऱ्या तोंडाने ठेवलं नाही, असं स्तोत्र 127 मध्ये लिहिलं आहे. तुम्ही परमेश्वर देवाला तुमचं घर बांधू द्या, परमेश्वर देवाला तुमच्या घरात काम करू द्या, आणि मग पहा येणार दिवसात डोंगरावर वसलेलं गाव आणि ठणुरीला ठेवलेला दिवा जसा झळकल्याशिवाय राहत नाही, तसा तुमचा परिवार झळकल्याशिवाय राहणार नाही. आमेन, आमेन. 1 मिनिट आपल्या जागेवरती उभे राहूया आणि आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. सर्वजण आपण प्रभूची स्तुती करूया, आपलं मुख उघडूया, प्रभूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड. जर वचन समजलं असेल तर प्रभूला धन्यवाद द्या. आमेन, आमेन. आपल्या परिवारासाठी देवाला धन्यवाद द्या, आपल्या लेकरांसाठी देवाला धन्यवाद द्या, आपल्या पत्नीसाठी देवाला धन्यवाद द्या, बहिणींना आपल्या पतीसाठी देवाला धन्यवाद द्या, आपल्या कुटुंबासाठी देवाला धन्यवाद द्या, आपल्या कुटुंबातील सदस्यासाठी धन्यवाद द्या. आपला परिवार हा देवाने दिलेला परिवार आहे, आपलं कुटुंब हे देवाने दिलेलं कुटुंब आहे. ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रिबा दाडाला बागा दाडाला बागा दाडा, सिया दाडाला बागा दाडाला बागा दाडाला बागा दागा. हालेलुया, हालेलुया, hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणायची, मेरे पीछे प्रार्थना बोलना है. माझ्या पिता, मी तुझे आभार मानतो, तुझ्या वचनाच्या द्वारे तू माझ्याशी बोलला आहे. परिवार काय आहे, कुटुंब काय आहे, अधीनता काय आहे, पतीचा सन्मान करणं काय आहे, पत्नीचा आदर करणं काय आहे, आमचं कुटुंब सुखी, व्यवस्थित, सुरक्षित कसं राहणार आहे, आमच्याशी तू बोललास. आम्ही एकमेकाला धोका देऊ नये, एकमेकाच्या चुका काढू नये, एकमेकाचं उन्ह काढू नये, प्रोत्साहन द्यावं, उचलून धरावं, आदर करावा, म्हणजे आमच्या घरामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे आनंद येईल. तू आमचं सहाय्य कर. कौटुंबिक जीवन जगत असताना एकमेकाला दिलेले सर्व श्रापित शब्द याची मी माफी मागत आहे, मी क्षमा मागत आहे. प्रभू मला माफ कर, प्रभू मला माफ कर. सर्व श्राप जे माझ्या बोलण्यामुळे आले, मी विश्वासघात केल्यामुळे आले, मला माफ कर, मला माफ कर. मी तुझं लेकरू आहे, माझा परिवार तुझा आहे, माझं कुटुंब तुझं आहे, तू आमचा नेता आहे, तो आमचा पुढारी आहे, तो आमचा कारभारी आहे, तो आमचा स्वामी आहे, माझ्या कुटुंबाचा चालक, माझ्या कुटुंबाचा मालक. प्रभू आजपासून तू आहे, मी तुला शरण येत आहे. माझ्या कुटुंबाचा ताबा घे, सर्व श्राप दूर कर, आणि धार्मिक कुटुंब म्हणून, वचनाचं कुटुंब म्हणून, वचनाने भरलेलं असलेलं कुटुंब म्हणून असं तयार कर. येशूच्या नावाने मागतो. आमेन, आमेन.